रूप भादालो जनिया रूप भादालो जनिया रूप भादालो जनिया रूप भादालो जनिया सुख झाले ओ जाने सुख झाले ओ
कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश अवघा जने कंठी धरिला कृष्ण मणि कंठी धरिला कृष्ण मणि कंठी धरिला कृष्ण मणि कंठी धरिला कृष्ण मणि कंठी धरिला कृष्ण हरिला कृष्ण
वैष्णवानिका निका निका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम 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 कंठे धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी विरगाढे काला वाट एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगागर व्रधम दुसरे चरण समचरण सरोजन सांद्रिदाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्धरं कुञ्जनेत्रं सदैधवलहास
श्रीनिवासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गृहपदम्, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गंगा विशुद्धं मितपादस्पर्शं सरोवेशिदं जुम्बिदं पुण्यसामं कराले सिकन्दं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं, तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। सद्गुरु राज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मारुती मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा, आणखी कोणकोणते देवता या ठिकाणी गणपती आहेत, हनुमानजी आहेत, साईबाबा, राम लक्ष्मण सीतामाई, विठ्ठल रुक्मिणी, शनेश्वर, गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज, एवढ्या सर्व मूर्ती आहेत। यांची सभा भरली आता, दर्शन नाही आलं तरी चालेल, त्यांची गप्पा करतील। बरेच देव या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली आहेत। मंदिर सुंदर झालेलं आहे, उशिरा झाला पण सुंदर झालं। फार दिवस लागले पण मंदिर अतिशय सुंदर झालं। या ठिकाणी जो प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झालेला आहे, यज्ञाचार्य वेदमूर्ती पंडित श्री गणेश भरत जोशी अस्तगावकर त्यांच्या वेदवाणीतून आणि त्यांचे सहकारी असणारे सर्व ब्रह्मवृंद यांच्या वेदवाणीतून मूर्ती प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झालेला आहे। या ठिकाणी हरिभक्त परायण भगुरे महाराज उपस्थित आहेत, गायनाचार्य जे रामकृष्ण महाराज आहेत, विजय महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, रामभाऊ महाराज आहेत, जे मृदंगाचार्य संतोष महाराज, एकरुखेकर, रामपूरवाडी, रांजणगाव खुर्द, नपावाडी, पिंपळवाडी, वाकळी, पंचक्रोशी समस्त ग्रामस्थ आणि समस्त भक्तगण, हनुमान मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा, गणेश देवी, मारुती, साईबाबा, राम लक्ष्मण सीतामाई, विठ्ठल रुक्मिणी, शनेश्वर, गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज या सर्व मूर्तींची असणारी स्थापना, त्या निमित्ताने असणारा काल्याचा योग, दिनत्रय सोहळा 3 दिवस झालेत ना, त्रिदिनी उत्सव या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने संपन्न झालेला आहे। त्याकरिता उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, भजनी मंडळ, महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद। वेळ बराच झालेला आहे, कलश चढवण्याकरता क्रेन यायला उशीर लागला आणि ते जोडायला बराच उशीर लागला। आता ग्रामस्थांचा आग्रह वर जावं लागला आम्हाला, तर सर्वांच्या आग्रहामुळं आणि क्रेन यायला उशीर झाला, त्यामुळं कार्यक्रम उशीर झालेला आहे। थोडा वेळ करूया, सेवा जास्त न लांबवता। भजनही कार्यक्रमाच्या अगोदर इथं भजनही झालेलं आहे, जे भगुरे महाराज बऱ्याच वेळेपासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व सहकारी, सर्व महाराज मंडळी, सर्व गायनाचार्य, भजनी मंडळ, सर्वांना मी धन्यवाद देतो। काल्याचा प्रसंग आहे, मूर्ती स्थापनेचं निमित्त आहेत ना, गणेश मूर्ती आहेत, हनुमानजी आहेत,
गणेश एक आद्या आहेत. नवमाली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकल मते प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या वेदाने प्रतिपादन केलेलं जे आद्य दैवत आहे ते गणेश आहे. देवा तूच गणेश. गणेश म्हटल्यानंतर एक दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतो. मोठे मोठे कान, लांब सोंड, भली मोठी डेरी, नाही का? हातात मोदक, परशु आदी शस्त्र आहेत. मोठे मोठे 2 दात. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. बघ, गणपतीचे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. बरं, काही व्यापाऱ्यांचं घ्यायचं माप वेगळं असतं, द्यायचं माप वेगळं असतं. काहींचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. गणपतीच तसंच आहे. त्यामध्ये एक दात तुटलेला आहेत ना. मला ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतो वार्तिकाचा. ते निरीश्वरवादी मताचं खंडन आहे. आणि 2 दात दाखवायचे आणि बाकीचे खायचे, याचा अर्थ असा आहे शास्त्राची भाषा वक्र असते. शास्त्र बोलतं वेगळं आणि अर्थ निघतो वेगळा. शास्त्र कळतं का? अवघ्या वाटा झाल्या क्षण, अवघ्या वाटा झाल्या क्षण. कलीन घरे साधन, कलीन घरे साधन. उचित विधी विधान, उचित विधी विधान. नकळे नकळे सर्वदा, नकळे नकळे सर्वदा. अवघ्या वाटा झाल्या क्षणकले नकळे साधन, उचित विधी विधान नकळे नकळे सर्वथा. उचित विधी विधान नकळे नकळे सर्वथा. विधी विधान यथार्थ कळत नाही. त्याचं कारण शास्त्राची भाषा वक्र असते. म्हणून गणेशाचं वर्णन आहे, वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ. वक्रतुंड महाकाय याचा अर्थ काय? वाकड्या तोंडाचा, मोठ्या पोटाचा. एखाद्याला जर म्हटलं वाकड्या तोंडाचा, मोठ्या पोटाचा, मला शिवी देतो काय? पण गणेशाच्या स्तुतीमध्ये काय? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, महाकाय म्हणजे मोठ्या पोटाचा. त्याचा उदर मोठा आहे. याचा अर्थ संपूर्ण विश्व ब्रह्मांड ज्याने उदरात साठवलेला आहे. ज्याचे कान मोठे मोठे आहेत. कारण गणेश बुद्धीचे देवता आहेत, सकल मते प्रकाशो. आणि म्हणून ज्याचे मोठे कान असतात तो विद्वान असतो. बरं का? एकमेकाचे कान तपासून पाहू नका. इथं मोठे कान याचा अर्थ ज्याचं श्रवण व्यापक आहे. आकाराने लहान मोठे असू शकतात. गणपतीचे कान किती मोठे आहेत? गणपतीचे एक नाव आहे सुरूपकर्ण. सुपासारखे कान. सुपामध्ये केर मिश्रित धान्य आपण टाकतो आणि धान्य आणि केर वेगळं करतो. तसं सार आणि असार वेगळं करून, असाराचा त्याग करून सार ग्रहण करण्याची क्षमता ज्या श्रवणेंद्रियांमध्ये आहेत त्यांना शूर्पकर्ण असं म्हणतात. ज्यांचं श्रवण व्यापक आहे ते गणेशजी आहेत, म्हणून मोठे कान आहेत. गणपतीचे लांब सोंड आहेत ना. सोंड म्हणजे नाक. माणसाने लांब नाकाचं असलं तरी चालेल, पण नकट्या नाकाचं असं. लोक म्हणतात त्याला की इकडे नाक आहे का? मग याचा नाक कुठे गेलं? इथं नाक शब्दाचा अर्थ प्रतिष्ठा असा होतो. बरं का? काही ठिकाणी नाक शब्दाचा अर्थ स्वर्ग असा पण केलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, न नाकपृष्ठम न च पारमेर्ष्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम. इथं नाक शब्दाचा अर्थ स्वर्ग असा झालेला आहे. तो नाक शब्दाचा अर्थ प्रतिष्ठा म्हणून सुद्धा आपण वापरतो. त्याला इथे याला नाक नाही, याचा अर्थ त्यांनी प्रतिष्ठा गमावलेली आहे. मग भगवान गणेशांचं लांब नाक याचा अर्थ ज्यांची प्रतिष्ठा उच्च आहे.
असं असणारे गणेश तत्व आहे. आणि हनुमानजी, हनुमान शब्दाचा अर्थ आहे जो मानाचं हनन करतो तो हनुमान. ज्याच्या समोर गेल्यावर प्रत्येकाला मान झुकवावीच लागते तो हनुमान, नाहीतर गदाच आहे. कोणी कितीही अहंकारी असला तर हनुमानजी जवळ अहंकार चालत नाही बरं का. भीमाचा बलाचा अहंकार चालला का हो? अतुलित बलधामम हेम शैलावदेहम, अतुलित बलधामम, अतुलित बल, ज्याच्या बलाची तुलना होऊ शकत नाही ते हनुमानजी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसतिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंजित केसा. हो, जे ज्ञानाचे आणि गुणाचे सागर आहेत आणि एवढे सगळे गुण असूनही ज्यांच्याजवळ सेवाभाव वृत्ती येत नव्ह. जय हनुमान ज्ञान गुण सागर, काहींच्या जवळ ज्ञान येतं पण अवगुण आहे त्या ज्ञानाबरोबर. नवल अहंकाराचे गोटे विशेष न लगे अज्ञाना पाटे, सज्ञानाचे झोंबे कंठी, कर ज्ञान आल्यानंतर अहंकार येतो. पण हनुमानजी जवळ नम्रता आहे आणि सेवाभाव आहे. सेवाधार मायोता, सेवाधार मायोता, विवेकजिघरं विवेकजिघरं श्रीरामप्रियं बुद्धिसंगीतवाद्यनृत्य कलशं कलशं कलशं. बुद्धी संगीत वाद्य नृत्य कलशम. जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमतांमध्ये वरिष्ठ आणि संगीत वाद्य नृत्यामध्ये सुद्धा कलशस्थानी होते बरं का हनुमानजी. बुद्धी संगीत वाद्य नृत्य कलशम कलशम, विद्युत वेगमय. विजेप्रमाणे ज्यांचं वेग आहेत असे असणारे सर्व असूनही समर्पण भाव आहे, हे आहे हनुमानजी. गणेश, हनुमान, राम, लक्ष्मण, सीतामाई, साईबाबा, विठ्ठल, रुक्मिणी. प्रमाणं भवाब्देरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतोयेन रसं विधातुर सत्यधृतो नाभिघोष परब्रह्मलिंगं भजे पावनं. आद्य शंकराचार्य पांडुरंगाचं वर्णन करतात. प्रमाणं भवाब्देर इदं मामकानां. कमरेवर हात कसा करता ठेवले? नितंबकराभ्यां धृतोयेन तस्म्यात्. काही लोक म्हणतात काय कमरावर हात ठेवून काही काम धंदे आहे का नाही?
विठ्ठल कमरेवर हात का ठेवून उभा आहेत? काम धंदे नाही म्हणून नाही. मग माझ्या भक्ताला भवसागर हा कमरेतकाच खोल आहे दाखवण्याकरता ज्यांनी कमरेवर हात ठेवला. अंगुष्ठ नाभीकडे वळवलेला आहे. ब्रह्मलोक माझ्या भक्ताला नाभीतकाच दूर हे दाखवण्याकरता ज्यांनी अंगुष्ठ नाभीकडे वळवलेला आहे. असा असणारा पांडुरंग परमात्मा जो विटेवर उभा आहे. विटेवर जाती बाहुले समाना बाहुले समाना बाहुले समाना बाहुले समाना बाहुले समाना बाहुले बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले विटेवर जाती बाहुले समाना बाहुले समाना बाहुले बाहुले समाना बाहुले समाना बाहुले बाहुले समान बाहुले समान बाहुले विटेवारी जाजे बाहुले समान तोची एक रान दोरदाता तोची एक रान दोरदाता विटेवारी जाजे बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले विटेवारी जाजे बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले बाहुले समान तुझी कदा शोधाता तुझी कदा सुरदा विटेवारी जाजे बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले विटेवारी जाजे बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले विटेवरी ज्याची बाहुली समान तोचे गदान शिरदाता असे असणारे पांडुरंग परमात्मा आहेत. सद्गुरु गंगागिरी महाराज आहेत. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराधिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरी योगिराज. आणि गुरुरे नारायणगिरी महाराजांची पण मूर्ती आहे. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम ज्ञान वैराग्य सदा संन्यास तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम ज्ञान वैराग्य सदा साधु संन्यास तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थी नमो नारायण गिरिं ब्रह्मरूप मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थी नमो नारायण गिरिं ब्रह्मरूप मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थी नमो नारायण गिरिं ब्रह्मरूप मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थी नमो नारायण गिरिं मूर्ती प्राण प्रतिष्ठेचं निमित्त आहे पण दयांडी टांगले येत नाव काल्याचं कीर्तन करायचं आपल्याला.
भगवान कृष्ण परमात्मा कृष्णाचं बालचरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये गातात. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला विशेष महत्व आहे. काला म्हणजे प्रसाद आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. ज्या भोजनामध्ये प्रसन्नता असते त्याला प्रसाद म्हणतात. भोजन आनंददायी केव्हा ठरतं? स्वयंपाक करणारी सुग्र नसावी, कानाला भूक लागलेली असावी, वाढणारा आग्रह करून वाढणारा असावा, मग भोजनात आनंद आहे. नाहीतर एक सुगरण लागली स्वयंपाकाला आणि खिचडी बनवली 3 मजली, तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी आणि वर तांदूळवाडी. खाणाऱ्यांनी काय खावं त्यातलं? प्रसाद. भोजनामध्ये 4 गुण असावे. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. त्याचा रंग चांगला असावा, ते रसदार असावं, त्यात जीवनसत्व विटॅमिन्स असावे, त्याचा स्वाद चांगला असावा आणि त्याचा सुगंध असावा. मग त्या भोजनात आनंद असतो. काला हा एक प्रसाद आहे आणि तो शुद्ध प्रकाशात सेवन करायचा. काही लोक 5 स्टार हॉटेलमध्ये डिम लाईट मध्ये खातात, कारण शुद्ध प्रकाशात खाण्यासारखं नसतंच ते, म्हणून डिम लाईट मध्ये खातात. शुद्ध प्रकाशात सेवन करायचं आहे तो काला आहे आणि हा प्रकाश आहे कृष्ण मण्याचा. इथं मणी शब्दाचा अर्थ होतो मणिवत, मण्याप्रमाणे. कारण प्रकाश देणारा मणी असतो ना, काही मणी स्वयंप्रकाशित मणी असतात. प्रकाश देणारे अनेक पदार्थ आहेत. चंद्राचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आहे, हिऱ्याचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे. परंतु हे जरी प्रकाश देणारे पदार्थ असले तरी दृश्य पदार्थाला प्रकाशित करणारे हे आहेत. पण संतांच्या जवळ अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा एक मणी आहे. चंद्र सूर्याच्या तेजाला पेक पाडणारा, रविदीप हिरा दावे देवे धरे, रविदीप हिरा दावे दिवे धरे, रवी, दीप, हिरा, दाविती देखणे, सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, हिऱ्याचा प्रकाश, हे दृश्य तत्वाला दाखवतात. अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा एक मणी आहे, तो आहे कृष्ण मणी, ज्याच्यामध्ये श्यामलता आहे. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपनीय, चंद्र सूर्याचं तेज फिक पळवासा तेजपंज असणारा हा मणी आहे. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपनीय, तुझे निर्लय कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हास्य. किती सुंदर आहे. या विश्वामध्ये असणारे सगळे सुंदर पदार्थ जरी एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी होणार नाही. मला शुकादिकांना वेळ लागावं. हे तर संकालिक वेळे पिसे झाले, संकालिक वेळे झाले, शुकादिक वेळे झाले. एरवी विषय जिणून जन्मले ते शुकादिक दादुले, जन्मताच संसाराचा त्याग करणारे शुकाचार्य
वनामध्ये तपस्या करीत असताना शुकाचार्यांची तपस्या भंग करण्याकरता रंभा आली. पण रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित होते. काय रूप आहे? रंभा म्हणली, शुकदेव ध्यानस्थ असताना रंभा समोर आले, नृत्य करू लागले. अरे शुका, डोळे उघड, तुझ्या समोर कोण आहे? मार्गे मार्गे नूतन च्युत खंड खंडे खंडे कोकिला नाम राव राव मानने मान भंगे भंगे मन्मथ पंचमान भंगे भंगे मन्मथ पंचमान. वसंत ऋतूचं आगमन आहे. वृक्ष फलाफळांनी भरलेली आहेत. कोकिळाचा कुहू कुहू मंजूळ स्वर एकांत आणि शुका माझ्यासारखी सुंदर देवांगना. हा योग येणार नाही शुका. मार्गे मार्गे नूतन च्युत खंड मार्गे मार्गे नूतन च्युत खंड खंडे खंडे कोकिला मिराओ खंडे खंडे कोकिला रंभा म्हणली, शुका अरे डोळे उघडून बघ, माझ्यासारखे सुंदर देवांगना एकांत जर तुम्हाला आलिंगन देत नसेल तर तुझं जीवन व्यर्थ आहे. वृथा गतम तस्य नरस्य जीवितम. शुकाचार्य म्हणले, रंभे तुझा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा आहे. माझा मार्ग सांगू का? शुकाचार्य मार्ग सांगतात. मार्गे मार्गे जायते साधू संग 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 संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती संगे श्रूयते कृष्ण कीर्ति संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ति कीर्ता कीर्तान तदाकार वृत्तो 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 सच्चिदानंद भासा मार्गे मार्गे जायते साधु संग 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 मार्गे मार्गे जायते साधु संग
मार्गे मार्गे जायते साधू संग संगे संगे श्रीते कृष्ण कीर्ती. सत्संग आहे, सत्संगामध्ये भगवान कृष्णाची कीर्ती श्रवण करायची आहे. कीर्तो न सदाकार वृत्ती वृत्ती भगवदाकार बनवायची आहे. वृत्त सच्चिदानंद भासा हा सच्चिद आनंद रूप असणाऱ्या परमात्म्याला आकलन करण्याचा माझा मार्ग आहे. रंबे, कोणत्या सुखाची इच्छा करतेस? या दुःखरूपी शरीरातून सुखाची अपेक्षा? शरीरा दुःखाचे भांडार, शरीरा दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धारे, शरीर दुर्गंधीचे धारे. शरीर दुर्गंधीची धार, नाही पवित्र शरीराईचे, नाही पवित्र शरीराईचे, नाही पवित्र शरीराईचे, नाही पवित्र शरीराईचे. शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार. अशा शरीरापासून सुखाची अपेक्षा कशी होऊ शकते? रंभेने सांगितलं, शुकाच्या शरीराचं वर्णन करतो. ते शरीर माझं नाही, मी स्वर्गात देवांगण आहेत. पवित्र माझं शरीर, या हाडामासाचं शरीर माझं नाही आहे. रंभेने उदर फाडून दाखवलं. रंभेच्या उदरातून सुगंध येऊ लागला. शुकाचार्यामुळे चुकलो रंभे, लवकर कळालं असतं तर तुझ्याच उदरी जन्म घेतला असता. हे शुकाचार्य महाराज, रंभेचं रूप ज्यांना मोहित करू शकलं नाही ते कृष्णाच्या रूपाला मोहित झाले बरं का. हे शुकाचार्य आहेत. शुकाचार्यांच्या कानावर जेव्हा श्लोक पडला, वरहावीणं नटवर वपुः कर्णयो कर्णिकार विप्रद्वासः कनकगविषं वैजयन्तीं रन्ध्राणेन हृदयसुधाया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणो प्राविशद्गीतकीर्तिम्. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर वपुः. कानामध्ये कन्हेराची फुलं आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहेत, हातात बासरी आहे. वरहापीडं नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं विप्रद्वास कनकगविषं वैजयन्तीं च मालां. गळ्यामध्ये वैजयंती माळ आहेत, हातात बासरी आहे आणि त्या बासरीच्या छिद्रामध्ये अधरामृत येत आहेत. रंध्राण वेणुरधर सुधया पूरयन्तो वृन्दारण्यं सपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिये वृन्दारण्यं
पदरमण प्राविशद्गीत कीर्ती हसणार बघा. कृष्ण श्यामलता ज्याच्यामध्ये चंद्र सूर्याचं तेज पिका पडणारा हा कृष्ण मणी, कृष्ण नाम मणी मी कंठात धारण केल्यामुळं अज्ञानरूपी अंधकार संपला आणि सर्व जगात प्रकाशच प्रकाश प्रथम चरणामध्ये. कंठी धरिला कृष्ण माणी, कंठी धरिला कृष्ण माणी, धरिला कृष्ण माणी, कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्णमणी योगाजने प्रकाश, कृष्णमणी कंठात धारण केला. या मनाचा प्रकाश असणार हे तेज, त्या मनाप्रमाणे तेजपूर्ण असणार त्या परमात्म्याचं स्वरूप. सर्व गोपी त्याला मोहित होतात ना. संपूर्ण विश्वाला मोहित करणार हे रूप आहे. कमल नयन हास्य वदन हास्य, काय त्या परमात्म्याचं हास्य आहे. काही लोकांना हास्यच माहिती नाही, कधी त्यांच्या चेहऱ्यावर हास्यच नाही. तो काही लोक तर हसण्याकरता क्लास लावतात. फोटोग्राफर फोटो काढताना डोळ स्माईल, हा बळच असतो. फोटो असाने तो रडला असता, बरा दिसला असता. काय त्या परमात्म्याचं हास्य आहे. कमल नयन हास्य वदन हास्य, शुकाचार्यासारखे मोहित होतात. त्या गोपी सुद्धा त्या परमात्म्याकडे आकृष्ट होतात महाराज. लोहचुंबक ज्याप्रमाणे लोखंडाचं आकर्षण करतं, त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण. कर्षते ती कृष्ण. हा कृष्ण नामामध्ये कृचा जो खाली रुकार आहेत ना, तो आकडा आहे. त्याच्या प्रेमात एकदा पडला की तो निघतच नाही. खैराचे काटे माहिती का मला? खैराच्या झाडाला काटे असाचे वाकडे काटे असतात. बाबळीचे काटे सरळ असतात. बाबळीच्या काट्यावर एखाद्या मशीन निघून गेला तर टोचणार नाही. टोचला तर ऑपरेशन करावं लागेल. बोरीचा काटा, बोरीला दोन काटे असतात एखाद्यावर, एक सरळ असतो एक वाकडा असतो. वाकडा धरून ठेवतो सरळ टोच येतो. आणि खैराचे काटे वाकडे असतात, सगळेच वाकडे असतात. खैराच्या झाडावर जर वस्त्र पडलं तर ते फाटलं तरी निघणार नाही. जसं खैराचे काटे वाकडे असतात, तसं कृष्ण नामामध्ये रुकार आहे तो वाकडा. एकदा त्याच्या जो अडकला, त्याच्या प्रेमातून तो कधी बाहेर येत नाही. तो आहे कृष्ण. कर्षते ती कृष्ण. हा चित्ताचं आकर्षण करणारा तो कृष्ण. त्याचा रंग काळा येत ना. रंगसंगतीमध्ये बघा, दोन रंग एकत्रित केल्यानंतर तिसरा रंग तयार होतो. पण हा नियम काळ्या रंगाला लागू होत नाही बरं का. काळ्या रंगात तुम्ही लाल टाकलं तरी काळाच, निळा टाकला तरी काळाच, हिरवा टाकला तरी काळाच, पिवळा टाकला तरी काळा. सगळ्या रंगांना गिळतो तो काळा. म्हणून कोर्टात गेल्यावर वकिलाच्या अंगावर काळा कोट असतो. काळा रंग सर्व रंगांना गिळतो. काळ्या रंगामध्ये आकर्षण आहे बरं का.
काळ्या रंगावरून प्रकाश किरण परावर्तित होत नसतात. एका वस्त्राचे 2 तुकडे करा, एक शुभ्र आहे तसंच ठेवा, दुसरं काळ्या रंगाने रंगवा आणि धुवून वाळायला घाला. बघा, प्रयोग करून पहा काय घडेल. तर काळ्या रंगाचं वस्त्र लवकर वाळतं, कारण काळा रंग प्रकाश किरणांना आकर्षित करतो, परावर्तित होऊन देत नाही. तसं भक्ताच्या चित्ताला जो आकर्षित करतो तो आहे कृष्ण. कृष्ण वर्णाश्रमे यस्मात् तस्मात् कृष्ण प्रकर्षिता, असा काळा रंग असणारा हा कृष्ण, याचं रूप माधुर्य आणि स्वर माधुर्य, या 2 माधुर्याद्वारे गोपी आकृष्ट होतात. प्रभू वल्लभाचार्य फार सुंदर वर्णन करतात त्या परमात्म्याच्या माधुर्याचं. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं हातामध्ये वेणू आहे तो हातही मधुर आहे. वेण और मधुर वेणू, त्या परमात्म्याचं नृत्य सुद्धा मधुर आहे आणि त्याचं सख्य मधुर आहे. नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुराधिपते रखिलं वेणोर मधुर रेणोर मधुर पानेर मधुर पाद मधुर. ओ हा माधुर्य गुण ज्या परमात्म्याचा, असा मधुर वेणू जेव्हा भगवान वाजवतो त्या गोपींच्या कानावर जेव्हा स्वर जातो, महाराज तुझ्या मुरलीचा ध्वनी कल्पित पटला कानी विव्हळ झाले अंतःकरणी मी गर्दंदा विसरले. आरे सावडिया कैसी वाजवले मुरली नव्हे केवळ बाण तेने माझा हरिला प्राण संसार गेला दानाधीन एवो निर्दय संचरली. त्या वेणूचा स्वर कानावर पडल्याबरोबर ज्या गोपी आपापल्या हातातील काम सोडून निघून जातात ना, संत एकनाथ महाराज वर्णन करतात. चला बाई वृंदावने रास क्रीडा चला गोपींनो चला, सर्व गोपी निघाल्या. चला बाई वृंदावने रास क्रीडा Oh
चला गोपींनो चला. सर्व गोपी आपापल्या हातातलं काम सोडून त्या वेणूच्या दिशेने धावतात. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र आहे. चंद्राचा शीतल प्रकाश, कुमुदीचा सुगंध, भ्रमराचा गुंजार व यमुनेचा कलर व मंद मंद वाऱ्याच्या झुळका, त्यामध्ये असणारा वेणूचा मधुर स्वर. त्या स्वराच्या दिशेने गोपी धावतात. भगवान स्वागत करतात. या गोपींनो स्वागतम वो महाभाग प्रियं किं करवाणि वा. चला गोपींनो तुमचं स्वागत आहे. एवढ्या रात्री का आलात तुम्ही? घरी जा. त्या गोपींनी सांगितलं आता घरी जाण्याकरता आलो नाही, सर्वस्वाचा त्याग करून आलेला आहे. पती पुत्र बांधवांचा त्याग केला ना. त्या गोपींचा तो भाव पाहिल्यानंतर भगवान परमात्मा त्या गोपींच्या समवेत लीला करतात. नवरास लीला रसो वैस इति रास. मौली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. रास क्रीडा वृंदावनी खेळे इंदू वदन वेळे उद्धरी यदुकुळे कुळदीपके. हा यदुकुळाचा उद्धार करणारा कुळदीपक गोपिकांशी रासलीला करतो. अनेक संत या रासलीलेचं सुंदर वर्णन करतात. या ठिकाणी संत नंददास महाराज या रासलीलेचं फार सुंदर वर्णन करतात. बरं देखो रे नागारी नाट निरंतर कालिंदी तट गोपी नक्के मध्य राजे मुकुट के लटक है. देखो रे नागारी नाट निरंतर कालिंदी तट गोपी नक्के मध्य राजे मुकुट के लटक है. काछन की निकट पे कमर के चटक कुंडल के अंदर कळलं काय तुम्हाला? नटवर नागर असणारा भगवान परमात्मा संत नंददास महाराज वर्णन करतात. देखो रे नागारी नट निरंतर कालिंदी तट. कालिंदी म्हणजे यमुना. यमुनेच्या तीराला निरंतर भगवान परमात्मा रासलीला करतात. गोपी नके मध्य राजे मुकुट के लटक है. गोपिकांच्या मध्यभागी काछिन की किन्निकट पितांबर के चटक कुंडल किरण रविरत के अटक है. कानामध्ये कुंडल घातलेली आहे, पिवळा पितांबर परिधान केलेला आहे आणि भगवान परमात्मा गोपिकांच्या समवेत नृत्य करत. ततथय सबद सकाले घट पूर्त करी कधी कधी ततथय सबद सकाले घट पूर्व तीर्थ काजी पद की पटक है. रसमध्ये राधे राधे मुरले मी यही रट नंद दस गावे तहा मी पटने कन है. नंद दस गावे तहा मी पटने कन है. हो भगवान नृत्य करतात. महाराजांनी नृत्याच्या भाषेत वर्णन केलेलं आहे. ततथय सबद सकाले घट पूर्व तीर्थ काजी पद की पटक है. रासलीला करतात भगवान. हाय मिलनानुराग. त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूपता त्या गोपीची होते. पण अंतःकरणातील अहंकार जेव्हा जागृत होतो तेव्हा भगवान अदृश्य होतात
आणि त्या गोपी भगवंताच्या वियोगामध्ये रुदन करतात महाराज. कानया रे कानया रे कानया रे जगदे कानया कान्हया रे जगजेठी दे भेटी एक वेळा. त्या गोपी त्या परमात्म्या करता रुदन करतात. त्या गोपींचं रुदन शुकाचार्याने 19 श्लोकांमध्ये गुंफलं गोपी गीतामध्ये. अरे कृष्णा तुझ्या करता मी सर्वस्वाचा त्याग केलाय, कुठं लपलंस? पतीचा पुत्राचा भातृबांधवांचा त्याग केला. पतीचं दानवय भातृबांधवांना गीत मोहिता चित्तवयोसिता जयतु दीर्घिकं जन्मराजा जयत इंदिरा सस्वरत्वे जन्मराजा जयत इंदिरा पतिसुतान्वय भ्रातृबांधवा अरे कृष्णा तुझ्या करता मी पतीचा पुत्राचा बांधवाचा त्याग केलाय. कृष्णा कुठं लपलायस? भगवंताच्या वियोगामध्ये त्या गोपी रुदन करतात महाराज. जो भगवंता करता रडतो त्याचं रडणं म्हणजे गीत होतं ना. आणि संसाराकरता रडतो तो तर रडतच राहतो. संसाराकरता लोक कायमच रडत राहतात. संसार काय देतो? संसार देतो धोका. संसार एक दिवस धोका देतो. हा संसार सोडून जावा लागतो. धोक्याच्या पलीकडे संसारात देण्याकरता काहीच नाही. म्हणून रडायचं असेल तर संसाराकरता न रडता परमात्म्याकरता रडावं. त्या गोपी परमात्म्याकरता रडतात. एही मुरारे एही मुरारे कुंज विहारे एही प्रणत जना
काल्यामध्ये आहेत. पण त्या गोपी कृष्णाच्या दर्शनाकरता वियोगात रळतात. रुरुदुः स्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. हे भगवत प्रेम आहे त्या गोपींचं. कृष्ण म्हणजे सामान्य बालक नव्हे, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा गोकुळात प्रगट झालेला. त्या कृष्ण नामाचा मणी मी कंठात धारण केला. कंठे धरिला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश. महाराज सांगतात त्या प्रकाशामध्ये एकमेकाला कला वाटायचा आहे, पण कोणाला? जो निका वैष्णव आहे त्याला द्वितीय चरणामध्ये. काला वाटू एकामेका. काला वाटू एकामेका. काला वाटू एकामेका. काला वाटू वैष्णवनिका दर्शनाला वरती येऊ नका कोणी. या ठिकाणी माननीय खासदार सुजयदादा विखे आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. मी माननीय सुजयदादांना धन्यवाद देईल. समस्त ग्रामस्थ एक रुखेकर, उपस्थित परिसरातील पंचकृषीतील भक्तगण, गायनाचार्य, मृदंगाचार्य, भजनी मंडळ, ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भक्तगण, सर्वांना धन्यवाद. प्राण प्रतिष्ठेला मला जायचं आहे. वेळ फार झाला. आम्हाला वाटलं लवकर यावं, लवकर कार्यक्रम करून जावं, पण इथं खूप उशीर झाला. कारण कलशारोहण करण्याकरता
वर जाण्याकरता क्रेन यायला उशीर झाला आणि क्रेन जोडायला बराच टाईम लागला, त्यामुळं कार्यक्रम उशिरा सुरू झाला. आम्ही बरंच लवकर आलो होतो, परंतु पुढे एक प्राणप्रतिष्ठा आहे आणि 2 वाजत आलेले आहेत. मी समस्त ग्रामस्थ एकुलखेकरांना धन्यवाद देईल. बऱ्याच दिवसापासून मंदिराचं काम ही मागं पडलेलं होतं. ग्रामस्थांची तळमळही होती, पण काय अडथळे येत होते त्यांचे त्यांना माहिती. अडथळे संपतील सगळे आता. तर मंदिर सुंदर झालेलं आहे आणि एकुलखे हे गाव पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं, बेटाशी निष्ठावान असणारं गाव आहे. परमार्थामध्ये निष्ठा असावी, निष्ठा निष्ठी नसावी. तुम्ही जर निष्ठानिष्ठी करायला लागले तर तोही निष्ठून जातो. मग निष्ठेचा परमार्थ असावा. आणि अशा प्रकारे एक मंदिर सुंदर आपण ग्रामस्थांनी तयार केलं. प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. अति उत्साहामध्ये विशेषतः तरुण वर्ग बहुसंख्य अशा प्रकारे या कार्यक्रमाला उपस्थित होता, मिरवणुकीला उपस्थित होता. भव्य अशा प्रकारची मिरवणूक या ठिकाणी झाली. कार्यक्रमही सुंदर अशा प्रकारे पार पडलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांना पुन्हा पुन्हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लिहिता यावा असा हा क्षण आहे. आज आपल्या गावचा राजा श्री मारुती राया या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडत आहे. महाराजांनी आपल्या मंदिराचं वर्णन अतिशय उत्तम प्रकारे केलं, परंतु महाराज म्हणतात वेळ खूप लागलाय. महाराज आमचा प्रयत्न हा गावचा राजा आहे, त्या राजाप्रमाणे हे काम झालं पाहिजे होतं, म्हणून आमचं मन फार विशाल आहे आणि त्या विशाल मनाला आहे ना आमची आर्थिक साथ लाभत नव्हती. त्यात सुलतानी संकट, आसमानी संकट फार आले. कोरोना आला, दुष्काळ पडला. शेतीवर अवलंबून असलेले आमचे शेतकरी मित्र आहेत, त्यामुळं थोडा उशीर झाला. उशीर का होत नाही, पण झालं. ते गावाच्या मानाने फार मोठं मंदिर झालं आणि या मंदिरात आम्हाला तन मन धनानी आमच्या गावाच्या प्रत्येक नागरिकांनी एक स्वयंस्फूर्तीने आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे तन नसन तर मन दिलं, मन नसन तर धन दिलं आणि धन नसन तर परत इच्छाशक्तीने जे काही आपल्या सगळे सोयऱ्यांकडून मदत मिळेल अशा प्रकारचं काम प्रत्येकाने केलेलं आहे आणि हे मंदिर मोठं उभं राहिलेलं आहे. मी या सगळ्या कामाला आमचे मार्गदर्शक माननीय सुजयदादा विखे पाटील यांचं वेळोवेळी सहकार्य लाभलेलं आहे. आजही पण त्यांना वेळ नव्हता. दादा म्हटलं मुहूर्त तुम्हाला विचारून काढलेला आहे मंदिराचा, तुम्हाला यावंच लागेल म्हटलं. 5च मिनिटात ते इथं हजर झाले. त्याबद्दल मी एकुलखे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. या सर्व मंदिर पायाभरणीत स्वर्गवासी आमचे मार्गदर्शक हरिचंद्र नाना गाडवे येथे उपस्थित नाहीयेत, देवरामदादा नालकर उपस्थित नाहीयेत. फार मोठा परिश्रम माझे छोटे बंधू सागरदादा कुंजीर तिथे उपस्थित नाही. अतिशय आनंदाचा सोहळा आहे, परंतु या क्षणात त्यांची उणीव आम्हाला भासत आहे. या सगळ्या मार्गदर्शक मंडळांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. तरुण मंडळी तर होतेच, परंतु मार्गदर्शक करायला ज्येष्ठ हे लागतातच. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन झालं. आस्ते आस्ते तर खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण या एकुलखे गावाला त्यांना झाला असता. मी सर्वांच्या वतीने महाराज उपस्थित राहिलेत, दादा उपस्थित राहिले, आपण बहुसंख्येने आलात. कार्यक्रमाच्या नियोजनामुळे थोडा उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. दादांनी आमच्या मित्रांनी सांगितलंच, मसोबा सोडल्यानंतर 10 लाखाचं पेमेंट कसं असतं महाराज, पंक्तीत वाढतानी वाटप्या जर ओळखीचा असला ना पोटभर जेवण मिळतं. आमचा वाढपे आमच्या ओळखीचा आहे, त्याच्यामुळे तो आम्हाला कमीच पडून देत नाही. आम्ही बसताना त्यांचे विचार घेऊन त्यांचे आम्ही काही मागायला गेलो तरी कमी हाती येऊनच देते नाही ते आम्हाला. विशेष प्रेम दादांचं आमच्या एकुलखे ग्रामस्थांवर आहे आणि दादा आम्ही पण तुमचे कायमस्वरूपी ऋणी आहोत. या श्वासात श्वास आहे, अंगात रक्त आहे, तोपर्यंत आम्ही तुमचे ऋणी असू आणि त्या ऋणातून 2-5 मिनिटांमध्ये आवरून घेऊ. काल्याचा प्रसंग आहे.
अनेक लीला भगवान करतात. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूलजो स्थिराधिकायां हृदयस्य चौरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. चौर्य लीला करू लागले. गारहाण येऊ लागले. यशोदा म्हणू लागले, कृष्णा गावात तो स्वागत नाही, आता रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नादा. वाजव बघा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नादा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नादिया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नादिया. या 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 या. भगवान गाई चालू लागले. गाई चालता चालता खेळ खेळू लागले. हवा मारा हवा मारा कमरे मारे गवावा. हरी राजी गवावा. हरिवाज गवावा. हरी राजी गवावा. हरिवाज गवावा. राजी गवावा. कमरे मारे गवावा. खेळ मोडला. चला आपल्यालाही आपला खेळ मोडायचा आहे आता, का नाही तर पंक्तीचा खेळ होईल. बराच टाइम झालेला आहे. भुका लागल्या आहेत सर्वांना. तर अशा प्रकारे भगवान परमात्मा गोपाळांच्या समवेत कला करतात. करूया कला. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. विनायक करोनी आरती चक्रपाणी ओवाळते. अग्रभावे नमस्संगताळा. महाभाव सकळा पुण्यवंत धन्यवा. अग्रभावे नमस्संगताळा. तुझा हे डाळे वाजवणे दरवळी. भारती ज्ञान राजा भगवत तेजा सेवते भारती ज्ञानराजा. जो फले ज्ञान जगी तर नदी कोणी अवतार पांडुरंग. नाव दिव्य ज्ञानी आरती ज्ञानराजा. माधव तेजा सावकाश सावकाश. माझा आरती ज्ञानराजा. चरणी चरणी आरती ज्ञानराजा. महाभगवत तेजा श्री आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद गुरु. पायी दाखवया आरती तुकाराम. राघवी सागरात पाषाण तारवे कृष्ण गोपाळ. अभंग लक्ष्मी आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद गुरु. पायी दाखवया आरती तुकाराम. स्तुतिकरा गणेशी ब्रह्मा गुणस्यामी मंगलम स्वरी. चरणी मस्तकचिरे आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद गुरु. पायी दाखवया आरती तुकाराम. गणपती तुझा हरे मंडळी जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. खाली बसा खाली बसा खाली बसा. आपापली पत्रवाळी टेलरमध्ये टाका. काकडी समाप्ती नाही झाली अजून. आता कुठं नारळ नाही नाही पण आता कुठं काकडी समाप्ती झाली.